फुलांची वाट निरंतर तिमिर सोवा असो शिशिरही प्रीत सहाही ऋतूंचा बर प्रीत सुखाची अनवट भाषा प्रीत नसे नियतीच्या रेषा प्रीत वचन ही प्रीती स्पंदन आठवणींचे प्रीती अत्तर वळता वळता खऱ्या प्रीतीचे नकळत तुझे येईल प्रत्यंतर. बिपिनला जर परदेशात न्यायचं जरी झालं ना तरी आपण व्यवस्था करू. तुमच्या भावना समजू शकतात मला. तुमच्या भावनांचा आदरही करतो मी, पण तुमचे पैसे घेऊ शकणार नाही. हे बघा मावशी, काळजी करण्यासारखंच तर आहे ना. म्हणजे बघा ना, आपल्या हातात फक्त प्रयत्न करणे आणि त्या प्रयत्नांना यश दे एवढंच देवाला सांगणे. आज अगदी हॉस्पिटलमध्ये आहेस का असं फोन करून का विचारलंस? सहज. सहज? मला नाही खरं वाटत. अरे त्यात खोटं वाटण्यासारखं काय? काय खरं आणि काय खोटं अभि हे तुलाच जास्त माहिती. आपण हे असं बोलत राहिलो ना तर ते बोलणं कधीच थांबायचं नाही. थांबेल, बोलणंही थांबेल जर तू इथे यायचा थांबलास तर. हे हॅलो, मी काय येणं थांबवू? तसं नाही रे, पण आता बिपिन सुद्धा बरा होतोय ना. पण अजून त्याला डिस्चार्ज मिळालाय का? हा, मगाशी माझा स्वर तुला थोडासा जड वाटला असेल तो याचसाठी. आणि हे मी काही पैसे आणलेले. पैसे कशासाठी? अच्छा, मी घटस्फोट द्यावा म्हणून. त्यासाठी पैशांची गरज नाहीये अभि. हे बघ चारू, मावशी जे काय बोललेली आहे त्याची डागणी तू मला का देतेस? कारण तू तिचा भाचा आहेस म्हणून. अगं पण मी तुझा पती आहे. तू माझी आहेस असं म्हणून चालत नसतं अभि. मला माहिती आहे ते, पण आता आपण फक्त बिपिन आणि बिपिनचाच विचार करायला हवाय. म्हणून म्हणतोय की हे पैसे तू घे. अगं हॉस्पिटलची सगळी बिलं पेड करायची असतील, म्हणजे मामांकडे पैसे नसतील असं मला म्हणायचं नाहीये, पण आपल्या बाजूने आपण पैसे पुढे केले पाहिजे ना. आणि मला पैसे देणं थोडं जड जात आहे म्हणून म्हटलं की तू दे. आईंना माहिती आहे पैशांबद्दल? तिला माहिती असण्याची काही गरज नाही. आणि त्यांनी मला विचारलं तर? मी उत्तर देईन. आणि त्या माझ्यापर्यंत पोहोचलं तर? मी मध्ये उभा राहीन. अभि तू एवढं सगळं का करतोयस? हे मला विचारण्यापेक्षा स्वतःलाच विचार के जरा. का अशी का हसलीस? माझ्याकडे माझं असं काही उरलंच नाहीये अभि, अगदी विचारशक्ती सुद्धा. म्हणूनच म्हणतोय आपल्या दोघांच्या वतीनं मी हा निर्णय घेतलाय. हे पैसे तू दे. ठीक आहे, हे पैसे मी सौरभला देऊन येते. सगळा व्यवहार तोच पाहतोय ना. बरं, डिस्चार्ज कधी मिळणार आहे? आज सुनंदा सांगेल काय प्रोग्रेस आहे तो.
आणि मामाही म्हणत होते की इथल्यासारखी जर का आपल्याला कॉट अरेंज करता आली तर आपण लगेच त्याला घरी घेऊन जाऊ शकतो. चल जाऊया आपण. अं, काय म्हणतोय पेशंट? थोडे दिवस थांबा, तो गायलाही लागेल. तसं झालं ना तर मी तुझे उपकार आयुष्यभर नाही विसरणार सुनंदा. हो, एवढी घाई नका करू. तिला शांतपणे तिचं काम करू द्या. मरणाच्या दारातनं आम्ही पेशंटला मागे खेचून आणलंय. माफ करा डॉक्टर, पण खरा कर्तबगार माणूस कधीही हे मी केलं असं म्हणून श्रेय स्वतःकडे मागून घेत नाही. पण मी फॅक्ट सांगते. ऑपरेशन नंतर त्याची काय परिस्थिती होईल हे मी तुम्हाला सांगितलंय. तुम्हाला एक तर मान्य असेल ना, माणूस जिथे आपल्या ज्ञानाची परिसीमा गाठतो ना तिकडेच परमात्म्याची शक्ती सुरू होते. असं असेल तर प्रत्येक पेशंट बाबतीत अशी किमया का नाही घडत? डॉक्टर, मला वाटतं आता आपण फक्त या पोराचाच विचार करूया, कारण या पोरापाशी आमच्या सगळ्यांचं मन गुंतलंय. बरं, आता तुमची पुढची स्टेप काय असेल? पुढची स्टेप बिपिनच ठरवेल. पटेल असं बोला. 1 मिनिट डॉक्टर, तुम्ही परीक्षक म्हणून इथे थांबणार असाल तर तसं मला सांगा. सुनंदा, कोणाच्या इकडे असण्यावरती तुझी एकाग्रता अवलंबून ठेवू नकोस. तू तुझं काम कर. हो, बरोबर आहे तुझं. नकळत तुझं येईल प्रत्यंतर. मावशी कुठे चाललेत काही काही नाही? तुला काय करायचंय? मी माझ्या महाराजांच्या साडूंना भेटायला चालले. अच्छा, तुमच्या महाराजांना साडू पण आहेत? हो आहेत. तुला काय वाटलं आमचे महाराज काय अंगाला राख पासून बसलेले नाही आहेत? त्यांना नातलग आहेत, माणसं आहेत, त्यांनी रीतभात सोडलेली नाही बरं का. मावशी, तू काय करतेस इथे? तुला काय रे करायचंय? अरे त्यांना त्यांच्या महाराजांच्या साडवांना भेटायला चालले. महाराजांचे साडू? ना साडू पण आहेत? अरे हसतोस काय? दात काय काढतोस? अरे ही कसली कागदपत्रे घेऊन फिरतोय? अगं हे मिठूकडे ठेवायला द्यायचे. जे सुनंदा लॉकरची किल्ली आणायला विसरली आणि तिचे काही महत्वाचे पेपर्स याच्यात. आपल्या बिपिनच्या ट्रीटमेंटचे काही महत्वाचे पॉईंट्स याच्यात लिहून ठेवलेत.
काही पॉलिसीचे पेपर्स सुद्धा आहेत. अच्छा पण मिठू तर डॉक्टर कबीरांकडे गेली आहे. नेमकी आत्ताच कशी गेली? असू देत ना, त्यांचा फोन आला होता. कागदपत्रच ठेवायची आहेत ना, माझ्याकडे दे. ती आली की मी देते ना तिला. बरं ठीक. अगं उपचाराला घाई नको, थोडा उशीर झाला तरी चालेल, म्हणून मी सारखे रेकॉर्ड चेक करत असते. काय ग, काय झालं? पेपर शोधतेस का? हो ग. या बॅगेतच ठेवले होतेस ना? हो रे, यातच. मग दुसऱ्या बॅगेत असतील. नाही हो, ज्यावेळेस विपुलने मला पेपर्स दिले त्यावेळेस माझ्याकडे एकच बॅग होती आणि मी काळजीपूर्वक ते पेपर याच बॅगेत ठेवले होते. अगं मग तिथेच असतील, नीट बघ. असे कसे गहाळ झाले पेपर्स? सुनंदा, पेपर्स नाही मिळाले तर? नाही मिळाले तर असा विचार करू नकोस, पेपर मिळायलाच हवेत. त्याच्यात काही पॉलिसीचे पेपर्स पण होते ना? आता काय करायचं रे? हे बघ, विपुलने जेव्हा तुम्हाला पेपर दिले तेव्हा कुठे होतात तुम्ही? इथेच होतो, खालच्या मजल्यावर. अगं मग तिथेच असतील, तिथे बघा ना. विचारा कुणाला मिळालेत का पेपर्स. हां चल एक मिनिट. मला कळलंय काहीतरी, मी आलोच. आप्पा, नमस्कार. हो काय? ओळखलत मला? नाही, कोण रे तू? महाराजांच्याकडे सकाळच्या बैठकीला असतोस का तू? नाही नाही नाही. मग दुपारची असतोस का? नाही म्हणजे तिथे पाहिल्याचं कधी आठवत नाही. मला ना इकडे सगळे बाप्पा म्हणतात. सगळे म्हणजे? सगळे म्हणजे सगळे ज्यांना तुम्ही ओळखता. अविनाश, विपुल, बिपिन आणि चारू. मग माझ्याकडे काही काम काढलेस स्वतः? माझं काही काम नाहीये, तुमचंच काम पूर्ण करायला आलोय. मी? हे बघ, मला तुझ्याशी वायफळ बडबड करायला वेळ नाहीये. मला बाजूला हो, मला जाऊ दे. मी तुम्हाला अडवलंच नाहीये. फक्त मगाशी विद्याच्या न कळत तिच्या पर्समधनं जी कागदपत्र काढलीत ना, तेवढी परत ठेवा. नाही, कसं आहे, त्याचा तुम्हाला काही एक उपयोग नाहीये. कदाचित इकडून बाहेर गेल्यावर तुम्ही ती फेकूनही द्याल, पण कसं आहे ना, आमच्या बिपिनचे उपचार लिहिलेत त्याच्यावर. हे बघ, त्याच्या कर्माचा तो आहे, मला काय करायचं त्याच्याशी? म्हणूनच सांगतोय, परत करा ती कागदपत्र. हे बघ, त्याची कागदपत्र मी चोरलेली नाहीये, कळलं? याचं उत्तर आहे ना माझ्याकडे. तुमच्या त्या महाराजांना शरण न जाता बिपिन बरा होतोय ना, हे कसं सहन होईल तुमच्या हट्टी मनाला? असं कसं झालं असा प्रश्न पडला असेल ना तुमच्या हट्टी मनाला. पण मुळात एका प्रश्नाचं मला उत्तर द्या, तुम्ही तुमच्या महाराजांच्या भक्त आहात की प्रचारक हो? प्रचारक? तर काय, तुमच्या महाराजाच्या महतीचे किस्से तुम्हाला लोकांना सांगायचेच असतील की? तुम्ही कधी विचारले का तुमच्या महाराजांना की मी असे किस्से बाहेर जाऊन सांगू का? आणि त्यांचे ते चेले असतील की तुमच्या मागे पुढे फिरून तुमचं कौतुक करणारे? पण एक गोष्ट तुम्हाला खात्रीने सांगतो, तुमचे महाराज समज खरंच सद्गुरू असतील ना, तर त्यांना प्रोपगंडा कधीच आवडणार नाही. अहो, समदृष्टी ही तर प्रत्येक सद्गुरूची एक स्वाभाविक वृत्ती आहे हो. अशा वेळेला बिपिन सारख्या मुलाची ईर्ष्या करून काय मिळणार काय तुम्हाला? नाही, मला बोलायचा अधिकार नाही, पण तुम्ही बोलायची वेळ आणलीत म्हणून बोलावं लागतंय. मावशी, भक्तीमध्ये स्पर्धा नाही, समर्पण असतं. आणि समर्पणामध्ये दुसऱ्यासाठी आनंदाने संपून जाणं येतो. आणि तुम्ही काय करताय? स्वतःला महाराजांच्या भक्त म्हणून मिरवताय. अशानं तुम्हाला काहीही मिळणार नाही, ना स्वार्थ ना परमार्थ.
अरे अजून कशी नाही आली ही सुनंदा? म्हणजे अरे ती आत्ताच सांगणार होती बिपिनची रिॲक्शन काय येणार आहे ते. मिठू जरा धीर धर, येईल ती. तू तिची वाट बघतेस ना, म्हणून तुला प्रत्येक क्षण तासासारखा वाटतोय, दुसरं काही नाही. काय झालं डॉक्टर? तुम्हीच येऊन बघा ना तुमच्या मुलाची काय अवस्था झाली आहे ती. आम्हाला कळेल असं सांगणार का डॉक्टर तुम्ही? त्या मुलीने कोणती मेथड यूज केली देव जाणे. त्याची रिॲक्शन अशी की ही शिवरिंग, तो थरथर उडायला लागलाय. ह्याचा परिणाम काही होऊ शकतो. अरे देवा, काहीही म्हणजे? मला तुम्हाला घाबरवायचं नाहीये, पण अशा जर्क्सनी त्याला फीट येऊ शकते. आणि फीट येणं आमच्या दृष्टीने हे हानिकारक आहे. अरे देवा. सुनंदाचं काय म्हणणं आहे? तिचं काय म्हणणं असणार आहे? ती तिच्या सिनियरशी आता शेअर करत असणार आहे. काय झालं? काय झालं ते आता तूच सांग. कसा आहे आमचा बिपिन? काका, काकू, मिठू, सौरभदा, बिपिनने माझ्या अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद दिलाय. तुझ्या अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद दिलाय म्हणजे तुला माहिती होतं त्याची रिॲक्शन अशी होणार आहे, ती तो थरथर उडणार आहे. तो हो, माहिती होतं. माहिती होतं? हो डॉक्टर, तुम्ही बघितलत ना, मी जशी शेवटची पट्टी काढली तशी. बघितलं मी. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर मी धीम्या गतीने देत असलेल्या चैतन्य शक्तीला बिपिन रिस्पॉन्स करतोय. आणि त्याचं थरथर उडणं, जर्क, हे सगळं तर अपेक्षित होतंच. म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिकल शॉक देत नाही का, तसंच आम्ही त्याच्या चैतन्य शक्तीला आतून जागृत करतो. आम्ही बघू का? नाही बाबा, जरा थांबा. का म्हणजे? हो, सांगते. या प्रक्रियेमुळे बिपिनला थोडासा थकवा आलाय. आणि शिवाय जागृत झालेल्या चैतन्य शक्तीला स्थिर व्हायला थोडा वेळ तरी लागेलच ना. आणि शिवाय आणि काय? बाप्पा बसलाय त्याच्याजवळ. बाप्पाने मला रिक्वेस्ट केली होती त्याला बिपिनशी काहीतरी बोलायचंय म्हणून. खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्याच्याकडे. डॉक्टर, तुमचंही चांगलंच सहकार्य लाभलंय याच्यात. तुमच्यामुळेच तो अर्धी वाट चालत आलाय, नाहीतर ह्या स्थितीपर्यंत आणायला मला खूप वेळ लागला असता. आता बिपिन जागा होईल, सगळ्यांना ओळखेल, आणि हीच त्याच्या प्रगतीची सुरुवात असेल. काय झालं मम्मी? बाप्पा म्हणाला होता तसं काळजी करण्यासारखं काहीच नाही, पण बिपिनला अजून जागच येत नाहीये. अरे देवा. लगेच असं हवालदिल व्हायचं कारण नाही. शेवटी ती प्रकृती आहे. ती स्थिरावायला, शांत व्हायला प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागू शकतो. पण मामा हो, कालपासून आपण वाटच बघतोय ना. बाबा कुठे आहेत? ते सुनंदाशी बोलतायत. तिला खात्री वाटते ना? आणि हे बघा मामी, जे काय वाईट व्हायचं होतं, जेवढं वाईट व्हायचं होतं ते सगळं होऊन गेलेलं आहे. आता जे काय होईल ना ते चांगलंच होईल. तुम्ही शांत राहा. बघू मंदार, मामींसाठी जरा कॉफी आणतोस? मला नकोय काही. मंदार, सगळ्यांसाठीच कॉफी सांग, आपण सगळेच घेऊ. मी मामाला बघून येते. मी पण येते. हो.
माझं ऐकाल तर कुणी जाण्याची गरज नाहीये. वातावरण शांत आहे तर. वातावरण शांत होण्याची तर वाट बघतो. कालपासून आम्ही तो शुद्धीवर येण्याची वाट पाहतो. बाप्पा म्हणाला त्याप्रमाणे तो शुद्धीवर यायला तो काही बेशुद्ध झालेला नाहीये. तो निद्रेत आहे. आता त्याला फक्त प्रसन्न जाग यायची वाट पाहायची. तुम्ही आमची समजूत तर काढत नाही ना? नाही, फसवी समजूत काढणं आमच्या उपासनेत बसत नाही आणि त्याचा तसा उपयोगही नसतो. आज ना उद्या, आत्ता नाही तर नंतर सत्याला सामोरं जावंच लागतं. तत्वज्ञान पुरे. तत्वज्ञानानं कुणाला आधार मिळत नाही. तुम्ही जरा धीर धरा, शांत राहा. अगं जे काय सांगायचंय ना ते महत्वाचं पुढेच आहे. ह्या लेकालाच यासाठी पैसे मोजावे लागणार आहे. काहीनं म्हणे 1-1.5 लाख रुपये मदत सुद्धा केली त्याला. अरे काय सांगतेस काय तू? बाबा, बिपिन जर का जर्मनीला गेला ना तर ठणठणीत बराहून परत येईल. काय झालं बाबा? नाही, काही नाही. हे सगळं अशक्य वाटतंय रे मला.